प्रियजन हो, येशूच्या नावाने तुम्हाला प्रेम शुभेच्छा। आप एका सुंदर ठिकाणी आलो आहोत। हे असे ठिकाण आहे जिथे नदी आणि समुद्र एकत्र येतात। ह्याच्या आधीपर्यंत आपण मनपाड नावाच्या ठिकाणाबद्दल पाहत होतो। आता ही ताम्रपर्णी नदी आहे ज्यामध्ये कधीही सुकणारे जिवंत पाणी आहे। हीच ती जागा जिथे ही नदी समुद्राला मिळते आणि या ठिकाणाला पुण्यकायल म्हणतात। हे अगदी तेच ठिकाण आहे जिथे नदी समुद्रात मिसळते। हे खूपच सुंदर ठिकाण आहे। या ठिकाणाहून तुमच्याशी बोलताना मला खूप आनंद होत आहे। प्रभू आजही तुम्हाला एक वचन देत आहे। हे मीका अध्याय 7 वचन 15 मध्ये आहे, मी अद्भुत कृत्ये दाखवीन। प्रभू तुम्हाला हे सांगत आहेत, माझ्या मुला, मी तुला अद्भुत गोष्टी दाखवीन। माझ्या मुली, मी तुला अद्भुत गोष्टी दाखवीन। कदाचित तुझ्या आयुष्यात काही अद्भुत गोष्ट घडण्याची गरज असेल। तुम्ही म्हणू शकता, एखादा चमत्कार घडलं तरच हे शक्य आहे, नाहीतर सगळं संपलं आहे। कदाचित तुम्ही तुमच्या कुटुंबातील, व्यवसायातील, कामातील किंवा मुलांबद्दलच्या गोष्टींमध्ये आशा गमावली असेल। तुम्ही म्हणू शकता, जोपर्यंत एखादा चमत्कार होत नाही तोपर्यंत काहीही ठीक होणार नाही। प्रभू म्हणतात की तो तुमच्यासाठी हे करेल। तुम्ही विचार करत आहात, जोपर्यंत चमत्कार होत नाही तोपर्यंत ही गोष्ट अशीच संपून जाईल। स्वर्ग आणि पृथ्वी निर्माण करणारा प्रभू म्हणतो, मी त्या गोष्टीत अद्भुत कृत्ये दाखवीन। तो काही बोलला तर तो त्यानुसार नक्की करतो। तो म्हणतो की तो तुला अद्भुत गोष्टी दाखवेल, तर तो तुला नक्कीच अद्भुत गोष्टी दाखवेल। ज्या गोष्टीत तू आशा सोडली आहेस त्यातच तो अशक्य गोष्टी शक्य करणारा देव आहे। समुद्रांना कोणी विभागू शकतं का? अजिबात शक्य नाही, बरोबर ना? पण प्रभूने समुद्र विभागला आणि तेच एक अद्भुत आहे। त्याने समुद्र विभागला आणि लोकांना त्याच्यामधून कोरड्या जमिनीवर चालायला लावले। कोणी 30 लाख लोकांना वाळवंटात 40 वर्षे नेऊ शकतो का? तिथे खायला काहीच नव्हतं, एकही झाड किंवा झरा नव्हता। वाळवंटात एकही नदी नव्हती। मग कोणी त्यांना नेऊ शकतं? प्रभूने त्यांना नेलं, हेच एक अद्भुत आहे। अगदी त्याचप्रमाणे तूही काहीतरी अशक्य म्हणून सोडून दिलं आहेस। पण प्रभू म्हणतो, माझ्या मुलांनो, मी तुम्हाला अद्भुत गोष्टी दाखवीन। तुम्ही यावर विश्वास ठेवता का? प्रभू मला एखादं अद्भुत दाखवायला मदत करेल। तो या गोष्टीत एक चमत्कार करेल। ही प्रतिज्ञा माझ्यासाठी आहे। प्रभू माझ्याशी बोलतो आहे। तुम्ही यावर विश्वास ठेवता का? जर तसे असेल तर आपण आता प्रार्थना करूया का? कोणत्या गोष्टीत तुम्ही एखाद्या चमत्काराची अपेक्षा करता आहात? चला त्या गोष्टीत चमत्कार व्हावा म्हणून प्रार्थना करूया। प्रभू, तुम्ही अद्भुत गोष्टी करणारे देव आहात। तुम्ही आम्हाला दिलेल्या वचनाबद्दल धन्यवाद। हा मुलगा किंवा ही मुलगी असं विचारत आहे की या गोष्टीत एखादा चमत्कार घडलं नाही तर हे ठीक होणार नाही। ते विश्वासाने प्रार्थना करत आहेत की चमत्कार व्हावा। येशूच्या नावाने त्या गोष्टीत चमत्कार होऊ दे। आजही त्यांना चमत्कार पाहू दे। येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रार्थना करतो, आमेन। जीसस रिडीम मराठी ह्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा। सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा। दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा।